आपण पाहत आहात जनलोक वार्ता, बातमी पहा विश्वासानं. च्या हद्दीमध्ये 2 गुन्हे दाखल झाले होते. 15/12/2025 रोजी एका गावात विठ्ठलवाडी या ठिकाणी एक कुटुंब सकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान स्कॉर्पिओ गाडी घेऊन आरोपी आले आणि त्यांनी त्या कुटुंबाचे 1-2 लोकांना धमकी दिली, मारहाण केली आणि त्याचा सोना वगैरे काढून गेले. त्याच मंडळीने पुढे जाऊन एक रोड रॉबरी पण केली होती. त्यात ते दोघे गाड्या वापरल्या होत्या, ते निष्पन्न केल्या. म्हणून हे जे आरोपी आहे आबा आपा शिंदे राहणार कळम धाराशिव, सुनील भीमा पवार राहणार मोहा कळम धाराशिव, अजय उमेश्वर गवळी राहणार कळम धाराशिव हे निष्पन्न करण्यात आले होते. त्यातून एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे. एखादा ताबा आमची टीम दुसऱ्या जिल्ह्याच्या पोलीस कडून घेत आहे आणि आपण इंदापूर पोलीस स्टेशन आणि NCBची जॉईंट कारवाई आहे, त्यामुळे त्यांनी त्या टीमचं खूप खूप अभिनंदन. 25 रोजी दिवसात 12:30 वाजता ते सुमारास वैश्वनी ज्वेलर्स खानापूर या ठिकाणी एक दिवसात डकैती झाली. त्यामध्ये 5 आरोपीने जे ज्वेलरी शॉपमधून 840 ग्राम सोना FIR प्रमाणे ते चोरून गेले आणि त्याचे नंतर हवेली पोलीस स्टेशनची टीम, त्याच्याबरोबर NCBची टीम यांना विशेष टीम्स गठीत करून आरोपीचा पाठलाग करण्यासाठी, त्याचे शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते आणि सतत 2 दिवस त्याचा तपास चालू होता. डॉग स्क्वॉडचा वापर करण्यात आला, CCTV कॅमेरे चेक करण्यात आले, गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला ते जे आमचे SDPO हवेली सुनील पुजारी साहेब, पोलीस स्टेशनचे महिला पोलीस निरीक्षक मॅडम, त्याच्याबरोबर NCB PI साहेब, ह्या सर्वांनी एकत्र मिळून सापला रचला, आरोपीचा शोध काढला आणि एक आरोपी निष्पन्न केले. त्यात 2 मेजर आरोपी आहात, अंकुश दगडू कचरे, गणेश बांबू कचरे, त्यांच्याबरोबर 3 विधी संघर्ष बालक आहात आणि एक आरोपीला अटक करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून सध्यापर्यंत 5 ते 7 ग्राम एवढी सोन्याची रिकव्हरी सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यावेळी त्यांनी जे काही हत्याराचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर केला होता, कोयता वगैरे, तलवार वगैरे, ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे. अजून पुढे जे टीम आहे इतर आरोपीवर कारवाई करण्यासाठी फील्डमध्ये सतत कार्यरत आहे. टीमने एक चांगला डिटेक्शन केला आहे, त्यासाठी त्याचा खूप खूप अभिनंदन आहे. आपण पाहत आहात जनलोक वार्ता, बातमी पहा विश्वासानं.